नागपूरच्या प्रसिद्ध मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका व्यक्तीने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। पोलीस ठाणे बेलतरोडी या ठिकाणी दिनांक 18/6/2025 रोजी एक तक्रार आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखा येथे आर्थिक गुन्हे शाखा येथे यापूर्वी 15 दिवस पूर्वी त्याची चौकशी झाली, ज्यामध्ये फिर्यादी मोहन व्यंकटराव खोब्रागडे वय 50 वर्ष राहणार भारतनगर वडधामना येथील फिर्यादी होते आणि त्यांनी EOW ला तक्रार दिलेली होती की त्यांची फसवणूक झालेली आहे आणि फसवणुकीमधील गैरहजरदार हा निखिल विश्वनाथ कांबळे व त्याची पत्नी शीतल निखिल कांबळे असे यांनी केलेली आहे। ज्यामध्ये त्यांनी यामधील जो फिर्यादी आहे फिर्यादीची मुलगी शीतल कांबळे हिची MBBS मध्ये ॲडमिशन करून देतो, लता मंगेशकर चांगल्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो असे सांगून 18,13,000 रुपये असे फिर्यादीकडून लुबाडणूक केली आणि यामध्ये प्राथमिक आर्थिक गुन्हे शाखा यांनी सदर अर्जाची चौकशी केली आणि त्यामध्ये निष्पन्नता दिसून आली आणि निखिल विश्वनाथ कांबळे व त्याची पत्नी शीतल निखिल कांबळे या दोघांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी अपक्रमांक 327/25 कलम 318(4) 316(2) व 3(5) असा BNS प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्याचा तपास पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी सुरू आहे। यामध्ये आरोपी याने फिर्यादीची दिशाभूल केली आणि त्यांनी गैरमार्गाने आणि गैरपद्धतीने लुबाडणूक करून आरोपीने फिर्यादीकडून 18,13,000 रुपये असा मोठा अमाऊंट कॅश आणि ऑनलाईनच्या स्वरूपात घेतला आणि ॲडमिशन करून देतो या नावाखाली आरोपीने फसवणूक केली फिर्यादीची। हा सारा प्रकार सध्या पोलीस तपासाच्या अधीन आहे। शिक्षण क्षेत्रात फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे।